बातमी एक राजकीय वर्तुळातून समोर येते। दोन राष्ट्रवादी एकत्र याचा संबंध नाही असं मोठं विधान केलंय शरद पवारांनी। विलीनीकरणासंदर्भात चर्चा होत्या आणि त्याच्यावरच खरं तर हे विधान त्यांनी केलेलं आहे। एकत्र यायचा प्रश्नच नाही असं ते म्हणाले। त्याच्यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलेलं आहे। तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात पुन्हा एकदा चर्चा घडू लागलेल्या आहेत। त्या संदर्भात आपल्यासोबत जितेंद्र जाधव जोडले गेलेले आहेत। जितेंद्रजी, आपण पाहतोय की दोन्ही राष्ट्रवादी येणार नाही असं शरद पवारांनी पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिलंय। अगदी खरे, आपण त्यांना गेल्या आठवड्यात देखील हाच प्रश्न विचारला होता, परंतु ज्यांचा राष्ट्रवादीशी काही संबंध नाही, काही घेणं देणं नाही, असेच कार्यकर्ते, असेच नेते वारंवार चर्चा करतात की आता दोन्ही राष्ट्रवादी संदर्भात चर्चा झालेली, अमुक ठिकाणी बैठक झालेली, परंतु याला अद्यापपर्यंत राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या सुनेत्रा पवार यांनी देखील दुसऱ्या आपल्याला सांगितलं होतं की आमचा या संदर्भात काही चर्चा झालेली नाही। तर सुनील तटकरे यांनी देखील सांगितलं होतं की याबाबत अद्यापपर्यंत आम्हाला कुणीही काही विचारलेलं नाही। प्रफुल्ल पटेल यांनी देखील स्पष्ट केलेलं आहे। आणि आपण बारामतीमध्ये गेल्या आठवड्यात ज्या शरद पवार आले होते त्यावेळेस त्यांना देखील आपण हाच प्रश्न केला होता की पुन्हा एकत्रीकरणाच्या चर्चा सुरू असल्याचं आपल्याला ऐकायला येतंय। त्यावेळेस ते म्हणले की काही याच्याशी काही संबंध नाही, एकत्र येण्याचा दुराने संबंध नाही, आमची कुठेही चर्चा झाली नसल्याचं त्यांनी आज देखील आपल्याला स्पष्टीकरण दिलेलं आहे। नक्कीच, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी जितेंद्र। नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक खात्यावर एक पोस्ट केलेला व्हिडिओ होता आणि तो काही काळासाठी सार्वजनिकपणे पाहण्यापासून हटवला गेला होता आणि त्यानंतर आता मेटानं त्याबद्दलची माफी मागितली आहे। ही कृती तांत्रिक त्रुटी होती आणि त्याच्यामुळेच तो आशय नियंत्रणाबाबतचा कोणताही जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय नव्हता असं कंपनीनं स्पष्ट केलं। मेटानं तो व्हिडिओ पुन्हा उपलब्ध करून दिला आणि तो चुकीनं हटवण्यात आला होता हे मान्य केलं। केंद्र सरकारनं या घटनेची अत्यंत गंभीर दखल घेतली आहे आणि मेटा आणि इंस्टाग्रामच्या अधिकाऱ्यांकडे त्यांना बोलवलेलं आहे। पेपरफुटीबद्दल विद्यार्थी आंदोलनाच्या वेळी झालेल्या पाकिस्तान आणि मलेशियातनं सोशल मीडिया अकाउंट सक्रिय झाले असा मोठा दावा महाराष्ट्र सायबर सेलने केला। कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी, त्याचबरोबर राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करण्यासाठी सीमेपलीकडनं ही अकाउंट चालवली जात आहेत असा आरोप केला जातो। आंदोलनाचा गैरफायदा घेत सोशल मीडियावर अफवा, चुकीची माहिती आणि AI जनरेटेड बनावट मजकूर पसरवण्याचं कारस्थान तपासत उघडकीस आलं। महाराष्ट्र सायबर सेलनं ओपन सोर्स इंटेलिजन्स, डेटा विश्लेषण, वर्तणूक अभ्यास आणि अत्याधुनिक AI फॉरेन्सिक उपकरणांचा वापर करून व्यापक तपास मोहीम राबवली। या तांत्रिक विश्लेषणामध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या। अनेक सोशल मीडिया खाती भारताबाहेरून, विशेषतः पाकिस्तान आणि पश्चिम आशियातील देशांमधनं चालवली जात होती असं निष्पन्न झालं। इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक आणि यूट्यूब या प्लॅटफॉर्मवरच्या तब्बल 429 आक्षेपार्ह पोस्ट आणि हँडल्स ओळखण्यात आलेले आहेत। बघा, गणेशोत्सव जवळ आलेला आहे आणि असं असतानाच मूर्तिकारांना आता मोठं संकट आलेलं आहे। चंद्रपूरमध्ये गणेश मूर्ती तयार करण्यासाठी लागणारी माती मिळणं अवघड झालंय अशी तक्रार सध्या होतीये। याशिवाय या मूर्त्यांसाठी लागणारे रंग आणि इतर साहित्य सुद्धा प्रचंड महागलंय आणि यामुळे यंदा मूर्तींची किंमत वाढणार असा दावा केला जातोय। माती आणि लागणारं साहित्य यातला भाव वाढीमुळे मूर्तिकार मोठ्या चिंतेत सापडलेले आहेत। मला वाटतं म्हणजे मातीचे नका प्रॉब्लेम असते तेव्हा माती नका आपल्याला नका वेळेवर नका मिळत नाही ते, आणि वरून नका कलर पेंट वगैरे नका सर्व नका महाग होऊन गेले आहे ते। त्याच्यामुळे नका त्या मातीवर नका फिनिशिंग वगैरे नका काही येऊन नाही राहिले ते। आणि मातीच्या अडचणी म्हणजे असे भरपूर नका 10-15 लेबर लावून बी नाही का तरी माती नाही येऊन राहिली आहे ती। आणि त्याच्यामध्ये कलर म्हणला तर एक बॉटल घेतला तर नाही का ते 300-400 रुपयाची एक बॉटल आहे ती।